मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सच्या जागेवर कुठलंही बांधकाम होणार नसून भव्य सेंट्रल पार्क होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे। 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षाच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती। त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला। त्यानंतर जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला। या प्रस्तावात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन असा समावेश होता। या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली। थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणं गरजेचं होतं। ही 211 एकर जागा आहे। त्यात 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल। आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती। रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी, त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे भाडे? नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय, कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं, याच्यावर आम्ही चौकशी लावू। इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय, मोठं गार्डन करतोय, सेंट्रल पार्क करतोय। आतापर्यंत तिथे रेसकोर्स होतं, रेसकोर्स ठेवून आपण 120 एकर जागा घेतली। त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही, ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते 200 म्हणजे 180 एकर आणि हे 120 एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार। 300 एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार।